मित्रांनो, तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल, एखादा माणूस येऊन तुम्हाला विचारतो किंवा कुठेतरी तुम्ही बघितलं असेल, सगळे लोक हाच प्रश्न विचारतात की चांगली सवय लावायची कशी आणि वाईट सवय तोडायची कशी. पण कधी तुम्ही हा प्रश्न केला आहे का की आपला जो मेंदू आहे, आपला जो ब्रेन आहे, तो सवयी का लावतो? समजा फॉर एक्झाम्पल आपण गाडी चालवते, आपल्याला राईटला टर्न मारायचा आहे, मग आपण काय करतो, राईटचा इंडिकेटर देतो, बरोबर. ही पण एक सवय झाली. किंवा ब्रश करतोय, ब्रश करताना काही जण इकडून सुरुवात करतात, काही जण इकडून करतात, मग ती पण एक सवय झाली. मग अशा सवयी आपला ब्रेन का लावतो? का आपल्याला सवयींची गरज असते? का त्या सवयी लावल्या जातात? या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे मित्रांनो. खूप सगळे लोक विचारतात की सवयी लावायच्या कशा, तोडायच्या कशा, पण सवयी का लावतो आपला ब्रेन हे समजून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की हा व्हिडिओ बेस आहे ॲटॉमिक हॅबिट्सचे पुस्तक आहे त्यावरती. सो कोणताही वेळ वाया न घालवता चला सुरू करूया हा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपला ब्रेन, आपला जो मेंदू आहे, तो सवयी का लावतो याचं जे ॲन्सर आहे ते मी एक एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन करतो. बघा, आपला जन्म होतो, आपण लहान बाळ असतो, आपण हळूहळू वाढत जातो, बरोबर. जेव्हा आपण ही ग्रोथ करत असतो तेव्हा आपल्या समोर दरवेळेस नवीन नवीन सिच्युएशन येतात. समजा एखादी सिच्युएशन तुमच्या आयुष्यात आली, जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा ती तुमच्यासमोर फर्स्ट टाईम आली होती. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादं लहान बाळ बघितलं असेल, आता त्याच्यासमोर एक दिवा असतो, तिथं ती जी आग असते, तो जो दिवा असतो तो जळत असतो, बरोबर. त्याच्यासमोर फर्स्ट टाईम काहीतरी असं आलेलं असतं. मग तो जातो आणि बघतो की काय नेमके होते आणि मग हात लावायचा प्रयत्न करतो. सो ही जी सिच्युएशन आहे त्याच्यासमोर, ही फर्स्ट टाईम आलेली आहे. त्याच्या आयुष्यात फर्स्ट टाईम त्यांनी दिवा बघितला आहे, त्यांनी फर्स्ट टाईम आग बघितली आहे. मग ते बाळ काय करतं मित्रांनो, बघतं की हात लावू का नको, थोडं जवळ येतं, थोडं परत मागं येतं, मग अचानक एकदा हात लावून बघतं आणि मग त्याला चटकं बसतो. जेव्हा तो चटकं बसतो त्यानंतर तुम्ही बघितलं असेल, ते बाळ त्या दिव्याजवळ लवकर कधीच जात नाही. मग इथं झालं काय मित्रांनो, आपला ब्रेन आहे ना, त्याच्यासमोर एक सिच्युएशन आली, त्याला कळत नाही काय करावं. मग तो वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करतो. म्हणजे त्या बाळाने काय केलं, थोड्या वेळ थांबला, बघितलं, ठीक आहे, ही पहिला डिसिजन त्याचा झाला. परत तो म्हणतो नाही याचं काहीच होत नाही, दुसरा डिसिजन घेऊ बघू, की थोडासा हात जवळ नेऊन बघू. परत तो मागं घेतो, हा दुसरा डिसिजन झाला. तिसऱ्या वेळेस काय करतो तो, की हात लावून बघतो त्या दिवेला नक्की होतं काय, आणि मग त्याला चटकं बसतो. मग ब्रेन तेव्हा तिथं शिकून घेतो की नाही, असं जेव्हा कुठं असेल तिथं हात नाही लावायचं. आणि मग आपल्या ब्रेनमध्ये हे फीड होऊन जातं. हे पूर्ण असं समजा दगडावरची रेष होऊन जाते की नाही, जिथं आग असेल ना तिथं हात नाही लावायचा. ही ब्रेनला आपल्या समजतो, तो शिकून घेतो, ही सवय तो ॲडॉप्ट करतो. आणि आता अजून एक एक्झाम्पल द्यायचं जेणेकरून पूर्ण डिटेल क्लिअरमध्ये तुम्हाला समजेल. बघा, आपल्याला फर्स्ट टाईम आयुष्यात जेव्हा बोर झालं होतं, स्ट्रेस झाला होता, एन्झायटी आली होती, त्यानंतर आपण खूप साऱ्या गोष्टी ट्राय केल्या असतील. कोणी खेळायला गेलं असेल, कोणी वर्कआउट केलं असेल, कोणी टाइमपास केला असेल, कोणी रडलं असेल, कोणी स्ट्रेसमध्ये एन्झायटीमध्ये येऊन त्रास करून घेतला असेल, आणि कोणी फोन ओपन करून इंस्टाग्रामच्या रील्स बघितल्या असतील. आणि जेव्हा माणूस इंस्टाग्रामचे रील्स बघायला सुरुवात करतो, तो स्ट्रेस दूर होतो, कारण की ते मजा येते ना, इंस्टाग्रामची रील बघायला मजा येते. आणि मग तेव्हा ब्रेन काय डिसाईड करतो, यार मी एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या, पण मला इंस्टाग्राम रील बघितल्यानंतर खूप जास्त चांगलं वाटलं, आणि मग इथं लागली जाते आपल्याला ही वाईट सवय रील्स बघण्याची. तर सोप्या शब्दात सांगायचं तर होतं काय, की आपल्यासमोर एखादी सिच्युएशन येते, आपल्याला माहीत नसतं, आपण वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करतो, आणि जेव्हा एखादी गोष्ट आपल्या फायदेशीर ठरते, जसं की इंस्टाग्राम रील बघणं, जेव्हा आपल्याला स्ट्रेस होतो, ती आपल्यासाठी फायदेशीर ठरली, भलेही ती नाही आहे, ॲक्च्युली फायदेशीर नाही आहे, पण ती ब्रेनला काय वाटलं, यार मजा वाटते, माझा स्ट्रेस दूर होतोय, मला चांगलं वाटतंय, बरोबर. मग ब्रेन डिसाईड करतो की ही सवय आता ॲडॉप्ट करायची. जेव्हा कधी पुढच्या वेळेस अशी सिच्युएशन परत येईल तेव्हा मी ही गोष्ट करेन, असं एक ऑप्शन डिसाईड केले जातं. समजा एक क्वेश्चन आहे, त्याचे ऑप्शन्स आहे, एक ऑप्शन जेव्हा आपल्याला ट्रू ठरतो, आपण दरवेळेस तोच चूज करतो. असं सिम्पल प्रोसेस आहे. म्हणून ब्रेन सवय लावतो का, कारण की बघा मित्रांनो, दरवेळेस समजा मी गाडीचं एक्झाम्पल दिलं तर फर्स्ट जेव्हा व्हिडिओ सुरू झाला तेव्हा, की आपल्याला राईटला जायचं आहे, मग मला राईटचं इंडिकेटर येते, ही एक सवय आहे आपली. दरवेळेस आपल्याला विचार करावा लागला तर, की राईटचं द्यायचं की लेफ्ट द्यायचं, दरवेळेस पुस्तक उचकून बघावं लागलं तर, की राईट इंडिकेटर कुठं द्यायचं, लेफ्ट इंडिकेटर कुठं द्यायचं, किती अवघड होऊन जाईल लाईफ. त्यासाठी आपला ब्रेन सवय लावतो, जेणेकरून एकदा सिच्युएशन आली, डिसाईड केलं, पुढच्या वेळेस सेम तोच ऑप्शन चूज केला जाईल. सो आय होप तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल की आपला ब्रेन सवयी का लावतो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज हा व्हिडिओला फ्रेंड्ससोबत शेअर करा, आपल्या फॅमिलीसोबत शेअर करा, आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की या चॅनलवर तुम्हाला असे व्हिडिओज भेटतील जेणे की तुमची लाईफ इम्प्रूव्ह होऊन जाईल. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.